ठरलं तर मग या मालिकेच्या 25 फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन आता महिपतला सांगत आहे. सांगा महिपत शेठ, म्हणजे तुम्हाला केलेल्या अपघाताच्या बद्दल काही सांगायचंय का? त्यावरती भालेराव उठतात आणि भालेराव सांगतात, अर्जुन सुभेदार हे आता एक नवीन वकील असल्यासारखे का बरं सारखे सारखे प्रश्न विचारत आहेत? म्हणजे काही झालं तरी सुद्धा असं नवीन वकील 100दा प्रश्न विचारतात. आत्तापर्यंत महिपत शिकरे यांनी सांगितलेलं आहे की हा अपघात कसा झालाय, काय झालाय, त्यांनीच हा अपघात केलेला आहे. मग असं असताना पुन्हा 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 जर हे असं बोलून करताहेत तर ही गोष्ट बरोबर नाहीये. म्हणजे पुन्हा पुन्हा विचारून काही आता गोष्टी बदलणार नाहीयेत. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो मला माहिती आहे, मी पुन्हा का विचारतोय, पण महिपत शिकरे यांच्याकडे अशी काहीतरी माहिती आहे, त्यांनीच ती कोर्टाला सांगावी. हा अपघात त्यांनी घडवून जरी आणला असला तरी सुद्धा हा अपघात घडवून त्यांनी स्वतःहून आणलेला नाहीये. कारण ज्या वेळेला हा अपघात झाला त्यावेळेला ते रविराज किल्लेदार यांना ओळखत सुद्धा नव्हते. मग जर त्यांना ओळखत नव्हते म्हणजे कुणाच्या तरी सांगण्यावरून सुपारी घेऊन त्यांनी हे सगळं केलंय. मग ते कुणाच्या सांगण्यावरून केलंय हे मात्र आता कोर्टाला त्यांनी सांगावं. असं म्हटल्यावरती मग आता महिपत थोडासा गडबडलाय आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगतो, ठीक आहे, हे काही बोलायला तयार नसतील तर माझ्याकडे फोटोंचा पुरावा आहे आणि तो पुरावा मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो. फोटोंचा पुरावा कोर्टासमोर सादर केला की महिपत शिकरे खोटं बोलत आहे हे मात्र सगळ्यांच्या समोर येईल. असं म्हटल्यावरती मला परमिशन मिळेल तुम्हाला फोटो दाखवण्याची. असं म्हटल्यावरती आता इकडे जज साहेब म्हणतात, ठीक आहे, परमिशन ग्रँटेड, तुम्ही लवकरात लवकर ते फोटो दाखवा. मग रँडमली अर्जुन आता चैतन्यकडे आलेला आहे आणि चैतन्य फोटो दे, कोणत्या तरी केसमध्ये पटकन फोटो दे, असं हळूच चैतन्याला बोलतोय. चैतन्याला काहीच कळत नाहीये की कोणते फोटो द्यायचे आहेत आणि तो म्हणतोय, अर्जुन कोणते फोटो? चैतन्याला अर्जुन आता हळूच सांगतोय, रँडम कोणते तरी फोटो दे, पटकन दे, पटकन फोटोची हे दे. असं म्हटल्यावर ती चैतन्य विचार करतोय की हे सगळं काय आहे, कोणते फोटो मागतोय आणि चैतन्यच काय कोर्टामधला माणूस आणि माणूस गडबडलाय की अर्जुन सुभेदार यांना कोणते फोटो पाहिजेत आणि चैतन्याला इतका वेळ का लागतोय. अर्जुन त्याला सांगतोय, रँडम फोटो दे पटकन. इकडे सायलीला पण चिंता वाटले की कसले फोटो आहेत. चैतन्य हाताला जे फोटो येतील ते फोटो उचलून आता देतोय आणि त्यानंतर अर्जुन सांगतोय, हाच तो पुरावा मला कोर्टासमोर सादर करायचा आहे. आणि आता पटकन ते फोटो घेऊन लपवून तो आता इकडे जज साहेबांच्या समोर आणतोय. इकडे महिपत शिकरेचे धाबे दणाणलेत. अरे देवा, म्हणजे त्याला आठवतं की अर्जुन सुभेदारने आपल्याला कोर्टामध्ये साक्षीचा म्हणजे जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा साक्षीचा फोटो दाखवला होता आणि त्याने सांगितलं होतं की हे सगळे पुरावे मी कोर्टासमोर सादर करेन. अरे बापरे, म्हणजे आता हा साक्षीच्या बद्दलचे सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करणार की काय? काय करू काय करू त्याला काही कळत नाहीये. नाही, अजिबात वेळ दडून चालणार नाहीये. जे काही खरं खरं आहे ते मला कोर्टाला सांगितलंच पाहिजे. अर्जुन सुद्धा ऍक्टिंग करत करत पुढे येतो आणि मिलॉर्ड, हे इतके महत्वाचे पुरावे आहेत ना की याच्यामुळे पूर्ण केसचा चेहरा मोहराच बदलून आता जाणार आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत म्हणतो, मला काहीतरी सांगायचंय, मीच मारलं ह्यांना, म्हणजे मीच यांना मारण्याचा प्रयत्न केला, मीच यांचा अपघात घडवून आणला. अर्जुन म्हणतो, पण त्या मास्टर माइंडचं नाव सांगितल्याशिवाय ही केस पूर्ण होत नाहीये. आणि मिलॉर्ड हे फोटो, त्यावरती मोठ्याने आता इकडे महिपत ओरडतो, काही गरज नाहीये, मी सगळं सगळं खरं सांगायला तयार आहे. आणि हो हो हो, मला सुपारी देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून नागराज किल्लेदारच होता. फायनली महिपतने आपलं तोंड उघडलेलं आहे आणि तोंड उघडून आता इकडे महिपतने सगळं सगळं कबूल केलेलं आहे. आणि त्यानंतर तो सांगतो, हो, नागराजनेच मला आता या सगळ्याची सुपारी दिली होती. त्यांनी मला सांगितलं होतं की जोपर्यंत माझा आता हे जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारे मला प्रॉपर्टी मिळणार नाहीये. त्यामुळे माझा भाऊ संपल्याशिवाय मला ह्या प्रॉपर्टीतला एक छदाम सुद्धा मिळणार नाही आणि त्याच कारणासाठी माझा भाऊ संपला पाहिजे. तो गेला तर आणि तरच मला या प्रॉपर्टीतला काही हिस्सा मिळेल, त्याशिवाय काहीच मिळणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता त्यांनी मला सांगितलं की तो त्याच्या एका कोणत्या तरी पुतण्याच्या वाढदिवसाला चाललेला आहे आणि ज्या वेळेला तो वाढदिवसावरून परतत असेल त्यावेळेला त्याची बायको, तो आणि त्याची मुलगी हे एकाच आता ह्याच्यामध्ये असतील, एकाच गाडीमध्ये, आणि त्याच गाडीला उडवलं की झालं, सगळं सगळं आता क्लिअर झालेलं आहे. अशी ह्यांनी मला सुपारी दिली होती. आणि त्या रात्री ज्या वेळेला हे वाढदिवसाला गेले तिकडून मला त्यांनी कॉल केला. तिकडून कॉल केल्यावरती मग आता त्यांनी मला सांगितलं की इकडून रविराज किल्लेदार यांची आता गाडी निघालेली आहे आणि रविराज किल्लेदार यांची गाडी निघाल्यावरती तुम्ही तिकडून निघा आणि ताबडतोब त्याचा अपघात करा. पण मिलॉर्ड, या सगळ्यामध्ये मला आता एक गोष्ट अशी समजली, ती म्हणजे ह्या सगळ्यामध्ये माझी आता
ट्रक बंद पडला होता. ज्या ट्रकने उडवायचं होतं तो ट्रक बंद पडल्यामुळे मला काही करता नाही आलं. मग ऐन वेळेला यांनीच मला सांगितलं, की लवकरात लवकर मी एका ट्रकची व्यवस्था करतो आणि त्यानंतर त्यांनी तो ट्रक मागवला. त्या ट्रकची व्यवस्था केली. त्या ट्रकची व्यवस्था करून तो आता जो ट्रक बाबूला देण्यात आला ना रमेशकडून, तोच हा ट्रक होता. रमेशला कोणत्याही प्रकारे माहीत नव्हतं, की हा ट्रक कशासाठी वापरण्यात येणार आहे. पण तो ह्या सगळ्यामध्ये अडकला आणि आता रमेशसुद्धा हे ट्रक द्यायला आला आणि त्याची नंतर नोकरी विक्री केली. हा सगळा प्रकार ज्यावेळेला आता महिपतने सांगितलाय आणि त्यानंतर कोर्टासमोर सगळं सत्य आलंय. रविराज, प्रतिमा यांना तर इतकं वाईट वाटतंय, की आपण ज्या घरामध्ये एकत्र राहत होतो, तोच माणूस आपल्या जीवावरती उठलेला आहे. तोच इतके वर्ष आपल्या विरुद्ध कटकारस्थान करतोय आणि आपल्याला तर याची काही कल्पना सुद्धा नाहीये. आणि त्याचवरती म्हणजे इकडे आता भालेराव वकील म्हणतायत, हे महिपत शिकरे यांनी आता टोटली आपलं विधान बदललेलं आहे. मुळातच महिपत शिकरे यांनी आता याच्या आधी काय सांगितलं होतं, की कोणी मास्टर माइंड नाहीये, मीच हे सगळं केलेलं आहे. मग आत्ता ह्यांनी विधान बदलायचं कामच काय? का महिपत शिकरे यांनी आत्ता विधान बदलले? यांची साक्ष कोणत्याही प्रकारे ग्राह्य धरली जाऊ नये. खोटं बोलतायत ते, खोटं. आणि त्यावरती महिपत चिडतोय, भालेराव वकील मी 113% खरं बोलतोय. खोटं बोलून मला काय करायचंय? मला नागराज किल्लेदार यांनीच सुपारी दिली होती आणि हेच सत्य आहे. यावरती भालेराव म्हणतात, तुम्ही कितीही आवाज वाढवलात ना तरी कोर्टामध्ये फक्त पुरावे चालतात. पुराव्यांच्या अभावी कोर्ट चालत नाही आणि त्यामुळे पुरावे काय आहेत तुमच्याकडे? तुम्ही खोटं बोलताय. यावरती अर्जुन म्हणतो, 1 मिनिट. ते जरी पुराव्याच्या अभावी बोलत असले तरी अर्जुन सुभेदार हा कोणत्याही पुरावा असल्याशिवाय बोलत नाही. अर्जुन सुभेदार हा पुराव्यानिशीच बोलतो. माझ्याकडे पुरावा आहे. आणि असं म्हटल्यावरती मग मात्र आता नागराज टोटली गडबडलेला आहे. बरं, आता हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत सचिन अस्मित व्यवस्थितरित्या काळजी घेतोय आणि तो सांगतोय, सॅम हे बघ, आता मागे काय घडलं ना तो सगळा विचार आता आपण पुसून टाकूया. आता भविष्यात आपल्यासोबत काय घडणार आहे हा विचार आता आपण आधी करायचा आहे. तू एक काम कर, छानपैकी टेकून घे आणि झोपून जा. हे बघ, कोणत्याही प्रकारे विचार करू नको आणि मी तुला वचन देतोय, की कोणत्याही प्रकारे याच्या पुढे माझ्याकडून तुला त्रास होणार नाही याची आता मी तुला खात्री देतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी मी तुला यापुढे फसवणार नाही, हे मात्र खरं. असं म्हटल्यावर ती सांगते, तुझ्या डोळ्यातला खरेपणा हा मला दिसून आलेला आहे. तू बोलतोयस ते सगळं खरं आहे, हे मला कळतंय. मी तुझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकते. आता आपण कोणत्याही वेगळ्या विषयावरती बोलायचं नाहीये. आता आपण बाळाच्या उज्ज्वल भवितव्याच्या विषयी फक्त बोलायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता आपण एकमेकांपासून वेगळं राहायचं नाहीये. असं म्हटल्यावरती आता मात्र सचिन खुश झालाय. बावळट बायको एकदम माझ्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे आणि आणि आता तर तिला फसवणं अधिकच सोपं झालंय. इतकी ती इमोशनल झालेली आहे. आणि यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे मला सॅमचा शोध घ्यायला पाहिजे. कुठे गेली असेल ती? ती एकदा सापडली ना मग बरं. असं म्हणत तो जरी अस्मितासोबत असला तरी डोक्यात विचार मात्र त्याच्या आता सॅमबद्दलच, म्हणजे आता साक्षीबद्दलच आहेत. इकडे तोपर्यंत भालेराव म्हणतात, कसले पुरावे आहेत तुमच्याकडे? अर्जुन म्हणतो, हो भालेराव, मी सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करणार आहे, जरा शांती घ्या. असं म्हणत अर्जुन आता इकडे ते पुरावे सादर करण्यासाठी कोर्टासमोर येतो आणि तो इकडे महिपतला सांगायला लागतो, महिपत शिकरे, मला तुम्ही एक गोष्ट सांगाल का? म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हटला होत, तुम्ही ज्या वेळेला जेलमध्ये गेलात त्यावेळेला तुमच्याकडे साधा मोबाईल पण नव्हता. म्हणजे इतके मोठे बिल्डर आणि तुमच्याकडे मोबाईल नाही, ही गोष्ट काही आम्हाला पटत नाहीये. यावरती तो सांगायला लागतो, मी काय ते जेलमध्ये पकडला गेलो तेव्हा काय मी इथे होतो का? माझ्या घरून निघालो होतो का? या यांनीच मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि यांनी किडनॅप केलं आणि ह्याच्या तावडीतून वाचून आता मी तिकडून निघालो होतो आणि त्यामुळे माझ्याकडे मोबाईल नव्हता. याच्या तावडीतून वाचून बाहेर पडलो आणि पोलिसांना कुणीतरी टिप दिली आणि त्यानंतर मी पकडलो गेलो. मग त्यामुळे माझा मोबाईल माझ्याकडे असण्याची शक्यताच नाहीये. तो असेल ह्याच्याकडे कुणाकडे तरी. आत्ता प्रियाला क्लिक झालेला आहे. अरे देवा, म्हणजे ज्या मोबाईल आपण हरवला म्हणून इतका कांगावा केला त्याच मोबाईलमुळे हे सगळं महाभारत घडलेलं आहे.
तोच मोबाईल कदाचित अर्जुनच्या हातात लागलाय आणि त्याचमुळे तो इतक्या ओव्हर कॉन्फिडेंटली बोलतोय. रविराजांना अजिबात कळत नाहीये कोणता मोबाईल, काय मोबाईल, कशाबद्दल बोलतायत हे मात्र आता काहीच कळायला मार्ग नाहीये आणि रविराज मात्र आता गप्पच बसलेले आहेत. बरं, आता हे सगळं होत असताना इकडे आता सगळेच जण त्या मोबाईलमध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यानंतर सायली विचार करायला लागते की अच्छा, म्हणजे अर्जुन सरांनी मला आता काहीच सांगितलं नव्हतं आणि मला काही न सांगता त्यांनी आता ह्या मोबाईलमधला डाटा रिकवर केला. मोबाईलमध्ये आता इकडे नागराज आणि महिपत यांचे कॉल रेकॉर्डिंग आहेत आणि त्यावरती नागराजला महिपत सांगतोय, काय महिपत शेठ, नागराज शेठ, अहो तुम्हीच तर मला तुमच्या भावाला मारण्याची सुपारी दिली होतीत ना, आणि मग ती सुपारी दिलीत, पैसे कुठे, पैसे अर्धवटच दिलेत. यावरती आता इकडे नागराज सांगतोय, अरे ए मूर्खा, तुला सुपारी दिली पण सुपारीचं काम तू पूर्ण केलंस का? म्हणजे माझा दादा, त्याची बायको, त्याची मुलगी तिघजण जर का जिवंत आहेत तर तुला कोणत्याही प्रकारे सुपारी द्यायची काहीच कारण नाहीये ना. म्हणजे मुळातच आता इकडे तुझी सुपारी ही कुठे फुटली असं म्हटल्यावरती माझं दादा, बायको, त्याची आणि मुलगी हे जिवंत असेपर्यंत मला आता कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी अडका पैसा मिळणार नाहीये. मी आपला यांचा राखणदारच झालाय. जोपर्यंत तो मरत नाहीये ना तोपर्यंत मला आता या सगळ्यामध्ये चैन पडत नाहीये. तू जर का हे पूर्ण केलं असतंस ना काम, तर मी तुला पैसे दिले असते. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, आता इतका पुरावा पुरेसा आहे ना नागराज किल्लेदार यांच्याबद्दल आता इकडे हे करण्यासाठी. असं म्हटल्यावरती कोर्टासमोर ज्या वेळेला हा सगळा हे ऐकतायत रविराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. प्रतिमा तर खूपच घाबरली आणि आता इकडे जज साहेब 5 ते 10 मिनिटाचा कोर्टाचा वेळ मागून घेतात आणि या वेळेमध्ये हे जे काही पुरावे वगैरे आहेत हे व्हेरीफाय करण्यासाठी वेळ मागून घेतात आणि त्यानंतर मग आता जज साहेब ते पुरावे व्हेरीफाय करायला लागतात. जोपर्यंत हे सगळं चालू आहे कल्पनाला खूपच टेन्शन आलेलं आहे आणि कल्पना आता इकडे पूर्णाईला सांगते, पूर्णाई, अहो या अस्मिताचं करायचं तरी काय? लहान मुलाच्या वर्तनात ही करतीये, त्या सचिनला इकडे आणून ठेवायची काय गरज आहे? आणि मुळातच माणसं सुधारतात पण हा सचिन सुधारणाऱ्यातला माणूस नाही. तो दरवेळेला हेच असे धंदे करत राहणार आहे आणि आपण काय हातावरती हात ठेवून गप्प बसायचं का? या अस्मिताने इमोशनल होत आता तिला ह्या घरात घेतलंय, पण आपल्यासाठी हे कितपत चांगलं आहे किंवा आपल्यासाठी हे कितपत योग्य आहे हे तिने पाहिलंय का? यावरतीच पूर्णाजी सांगते, अगं ही ती अस्मिताची चूक नाहीये, ही आपल्या समाजाची चूक आहे. आपण प्रत्येक वेळेला मुलीच्या मनावरती काय बिंबवतो? नवरा असल्याशिवाय समाजामध्ये स्थान नाहीये, नवरा पाहिजे त्याशिवाय काहीच नाहीये आणि काही झालं तरी सुद्धा त्याच्या सगळ्या चुका ऍडजस्ट करून घ्यायच्या, कारण संसार पुढे ढकलायचा आहे. तो काय म्हणेल ते ऐकत राहायचं, कारण आपल्याला संसार करायचा आहे. हेच आपण मुलींच्या मनावरती बिंबवतो आणि त्याचमुळे ती असं वागत आहे. त्यामुळे तिला दोष देण्याची काहीच गरज नाहीये. हा जर का दोष कोणाचा असेल तर तो समाज व्यवस्थेचा आहे. त्यावरती मग आता कल्पना म्हणते, पण आई आपल्याला कळतंय ना हे सगळं चुकीचं चाललंय, मग काय आपण गप्प बसायचं का? यावरती पूर्णाजी म्हणते, हो, कारण अस्मिताचं बाळ या जगात येईपर्यंत गप्प बसण्याशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाहीये, आपण गप्प बसायलाच लागणार आहे. असं म्हणत पूर्णाजीने अनुभवाचे बोल सांगत कल्पनाला शांत करण्याचा प्रयत्न केलाय. इकडे तोपर्यंत मग आता कोर्टाने ते पुरावे व्हेरीफाय करण्यासाठी वेळ घेतलाय. पुरावे व्हेरीफाय करून घेतलेत आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की आत्तापर्यंत सादर केलेले सगळे पुरावे, साक्षीदार यानुसार नागराज किल्लेदार यांनी आता 22 वर्षापूर्वी आपल्या भावाला आणि त्यांच्या फॅमिलीला मारण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आता इकडे कोर्टासमोर सिद्ध झालेला आहे आणि त्याचमुळे या सगळ्यामध्ये आणि त्यानंतर अर्जुनला क्लोजिंग स्टेटमेंट द्यायला सांगितलं जातं. अर्जुन म्हणतो, इतकंच नाही तर आता 22 वर्षापूर्वी त्यांनी मारण्याचा प्रयत्न तर केला, पण त्यानंतर सुद्धा आता यांच्यासोबत राहून खोटं नाटक ते करतच होता. त्यांच्या बायकोला वेडं बनवणं, त्यानंतर स्वतःच्या बायकोला ही गोष्ट समजल्यावरती तिला किडनॅप करणं, तिची अवस्था हे करणं, हा माणूस नाहीये, सैतान आहे, सैतान, याला जबरदस्त शिक्षा दिली जावी मिलॉर्ड, असं म्हणत अर्जुनने आपलं क्लोजिंग स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि त्यानंतर कोर्टामध्ये एकच शांतता पसरली आणि त्यानंतर इकडे आता जज साहेबांनी नागराज किल्लेदार यांना आता आजन्म कारावास याची शिक्षा सुनावलेली असते आणि त्याचबरोबर महिपत शिकरे याला सुद्धा आजन्म कारावास याची शिक्षा सुनावलेली आहे आणि फायनली न्याय मिळालेला आहे. अर्जुनने अथक प्रयत्न करून आता
सगळा सगळा न्याय मिळवून दिलेला आहे आणि आता नागराजकडे गप्प बसण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. पण मनातल्या मनात मात्र तो आता खूपच चिडला. ह्या अर्जुनला तर आता सोडणार नाहीये मी. आज महिपत आणि नागराज दोघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावल्यावरती प्रिया मात्र घाबरली. यांना ही शिक्षा ठोठावले माझं काय? मला आता काहीही प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण हे दोघं जण जेलमध्ये आहेत. इकडे आता नागराज याला खाऊ की गिळू असं झालेलं आहे. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि आता हे सगळे शिक्षा सुनावून झालेली आहे आणि महिपतला आता आणि इकडे नागराजला कोर्टामधून पोलीस स्टेशनला नेण्याची वेळ आलेली आहे. आणि आता ते हे सगळी प्रोसेस चालू असताना चैतन्य बाहेर आलाय. चैतन्य आल्यावरती तो आता सांगायला लागतोय की अरे अर्जुन, कोर्टामध्ये माझी तर वाटच लावलीस तू. फोटो दे, फोटो दे, फोटो दे असं म्हणायला लागलास. पण मला कळे नाही की कसले फोटो मागतोयस तू, असं काहीतरी करायला लागलास ना. तिकडे तोपर्यंत बाकी सगळेच बाहेर आलेत आणि आता सगळ्यांनाच नागराजला शिक्षा झाल्यामुळे बरं वाटतंय. पण सायली आता म्हणायला लागते काय हो, तुम्ही कोर्टामध्ये कोणत्या फोटोबद्दल बोलत होतात? यावरती अर्जुन आता तो विषय टाळतोय, जेणेकरून तिला आता कळायला नको की साक्षी जिवंत आहे आणि त्याच ह्याचा आपण डील करत त्याच्याकडून हे सत्य वधवून घेतलेलं आहे. तोपर्यंत आता इकडे नागराज आलेला आहे आणि नागराज सांगतोय अर्जुन, तू मला अडकवण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहेस ना, त्यामध्ये तू आता असा होरपळत जाणार आहेस ना, तुला माहीत नाहीये माझ्याकडे काय हुकमाचं एक काय. असं वाक्य बोलून तो निघून गेलाय. त्यानंतर प्रिया त्याला भेटायला आले. तेव्हा आता इकडे नागराज सांगतोय मी महिपतला तर सोडणार नाहीच आहे, पण आता तुला पण सोडणार नाहीये. इकडे तोपर्यंत घरी सगळेजण आलेले आहेत आणि पाहतात तर काय, सचिन आहे. सचिन आल्यावरती किंवा सचिनला पाहिल्यावरती सगळेच जण चिडलेत. प्रताप आणि अर्जुनने तर त्याला हकलायला काढले. पण त्याच वेळेला अस्मिता सांगते तो माझा नवरा आहे आणि मी त्याला माफ केलेला आहे.